आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। कोकाटेंच्या कृतीचा निषेध मात्र राजीनामा घेण्यात येणार नाही। राष्ट्रवादीमधल्याच एका वरिष्ठ नेत्याची माहिती, प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतो म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे, या वरिष्ठ नेत्याचं मत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अजित पवारांची भेट घेणार। मंत्रालयामध्ये आज दुपारी भेट होणार असल्याची माहिती। त्यानंतर कृषी विभागाच्या सुनावण्यांसाठी उपस्थित राहणार। पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे वादात। अंजली दमानिया यांच्याकडून सावली बारची पाहणी। गृह राज्यमंत्र्यांच्या बारमध्ये अटी शर्तींचं उल्लंघन। योगेश कदम यांनी राजीनामा देण्यासाठी कायदेशीर मार्ग वापरणार, दमानियांचा इशारा। नगरविकास विभागाच्या निधी वाटपाला चाप लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे, त्यावर काही फरक पडणार नाही असं वाटतं। सगळ्यांनीच कोऑर्डिनेशन ठेवायला पाहिजे, नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिक्रिया। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह। तर राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आदित्य ठाकरेंचं मत। राज्यपालांनी देखील मराठीत बोललं पाहिजे। वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। राज्यपालांनी मराठीचा सन्मान करायला पाहिजे। मराठी येत नाही ते राज्यात येऊन मराठी शिकतात। मराठीचा त्यांना सराव नसेल पण अनेक जण मराठी शिकून जातात, नरेंद्र भोंडेकरांची प्रतिक्रिया। सांगलीच्या करगणी गावामध्ये अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप। शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। संबंधित प्रकरणामधील तपासावर दबाव आणला गेला, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप।